हे कमरेची ही फिरवायची ही टेक्निक आहे. हिला आपण म्हणजे मी आपलं असंच नाव दिलेलं आहे. हिला आपण 180 डिग्री टेक्निक म्हणतो. कारण ह्याच्यामध्ये जो गुडघा आहे हा फक्त 180 डिग्रीमध्ये असं फिरतो. आपण पूर्ण फिरवतो. हा 180 डिग्री जो आहे हा तुमच्या जो बॉलशी संबंधित तुम्हाला ज्या काही त्रास असतील, जर तो ते एव्हीएन वगैरे असं काही म्हणतात, तर त्याचे जे काही त्रास असतील तर त्यासाठी तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. त्याच्यामध्ये काय करायचं, हा पाय इथे जवळ धरून ठेवायचा. हा पाय इथे धरून ठेवला का गुडघा पुढे जा. हा गुडघा हा एवढं आहे. ही जी मुवमेंट आहे ही सरळ मुवमेंट आहे ना. जे शिक्षक आहेत, जे गणित शिकवतात त्यांना माहिती आहे याला ह्या डिग्री ह्या पोझिशनला आपण 180 डिग्री म्हणतो. बरोबर. मग आता काय ह्या 180 डिग्रीमध्ये इथपर्यंत घेतला, मग याला असं पुढे घेतला, फिरवला आणि जितका दाखवून तुम्हाला फिरवता येईल तेवढं फिरवायचा. हात वर घ्या. हां, जेवढं त्याला सहन होते तेवढं करायचं. त्यांची जेवढी फ्लेक्सिबिलिटी आहे त्या पूर्ण फ्लेक्सिबिलिटीचा वापर करून घ्यायचा. मला करायचं चांगल्या गोल गोल फिरतो पण हे तीन परत लॉक पाहिजे. हे तीन पण सरकारी सेम दुसऱ्या बाजूला तसंच पायवर घेतला. जेवढी त्याची फ्लेक्सिबिलिटी आहे. आता यांची फ्लेक्सिबिलिटी जास्त आहे, नुसती इथल्या तर फिरवलं तर त्यांना काही फायदाच नाही त्याचा. त्यांची फ्लेक्सिबिलिटी जास्त आहे म्हणून मग त्या जास्त फिरवायलाच लागणार आहे ते. सेम करू. खाली जात लक्ष द्या बरं का, बारीक लक्ष द्या. कारण ही टेक्निक सगळ्यांना नीट जमत नाहीये. नाही जमली तर कदाचित तुम्ही थोडीशी सोडून नुसकान पेशंटला करू शकता. जबरदस्त नाही करायला गेलं. काय करायचं बघा, हलकं कसं उचललं, उचलताना पार असं वर नाही उचलायचं, हलकं उचलायचं. 1 इंच अर्धा इंच वर फक्त. फिरवताना डोकं गादीला घासलं नाही पाहिजे, एवढंच उचलायचं. चल मान मोठी सोडायला. हनुवटीवरनं कानाकडे, तिकडनं हनुवटीवरनं कानाकडे. कानाच्या खाली काय केलं, दोन्ही पकड. तुम्ही नका ना, तुम्ही सोडून द्या. मग काय केलं आपण आता बघा, पूर्ण बॉडीकडे लक्ष द्या. ताण द्या आली तासपर्यंत वरती आला. आता असंच धरून ठेवा.